पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या वस्त्रावर हास्याचं विणकाम करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, दुःखाला कारुण्याची झालर असते आणि ते आपण नेहमीच अनुभवलेलं आहे. पण आज आपण दुःखाला फ्लोटिंगची झालर अनुभवणार आहोत आणि त्यासाठीच मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतल्या रोमॅन्टिक कलाकारांना. यांचे आजोबा गेले, आजोबा. अहो एकटे कशाला गेला तो आजोबा? मी होतो ना, मला घेऊन जायचं. मी एकटे काय करू? मुगा आहे. अरे आजोबा सोडून तुम्ही कसं, तुम्हाला काय वाटत नाही आजोबा? अरे मला घेऊन जायचं. दरवाजाजवळ 3 दिवस झालेला का म्हाताऱ्याला जाऊन? सगळी येऊन गेली, म्हणजे सोसायटीतली आली होती, गावातली येऊन गेली सगळी. हे तिच्या आईला कोण आहे कळण झालंय. नुसतं रडतंय काही. म्हणजे बऱ्याच लोकांनी तर पिपीला ओळखत नव्हती, त्यांना हीच पिपी वाटते. पिपी, आजोबांचं बाहेर काय? खांडेकर विचारलं आपलं, तू एवढा रडतोय म्हणून म्हटलं. काय बोलताय? हा, आजोबा माहितीये ना कसे होते तुम्हाला? हा, मी अरे जस्ट जनरल नॉलेज विचारलं. एकनिष्ठ होते आजोबा. आजोबा कसे होते? त्यांनी आयुष्यात 2च गोष्टींवर प्रेम केलं. समाजसेवक होते, मानवतेवर प्रेम केलं. आजोबा होते, आजीवर प्रेम केलं. क्या बात आहे. शायरी आहे का? काय बोलायला लागा, काय कळतंय की नाही? काय जनरल नॉलेज म्हणून बोललो माने. काय डोकं आहे जाग, काय बोलायला लागा? जाऊ दे पिपी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, जाऊ द्या. काय झालंय, 2-3 दिवस झालं घरातच आहे ना तुम्ही, त्याच्यामुळे जरा ती चिडचिड होती या तुमची. ही कोण आहे? माहित नाही, पण तो असतो. शोकसभेचं स्किट असलं की तो आवर्जून असतो. असू दे. चला फिरवून आणतो बाहेर ना तुम्हाला. बाहेर कुठे नेताय? बाहेर ऊन किती आहे? काय झालं बाबा? उष्माघात वगैरे? पिपी गेला बाजूला, त्याचा फोटो लावा लागेल. खांडेकर अहो बाहेर ऊन आहे म्हणून बोलतोय. ऐका, बाहेर नको जाऊया, आपण एक काम करूया. मी तयारी करून आलो. हे का, चल ये इकडेच बसूया. ये आजोबा, कापता काय? अरे खांडेकर कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? हा, बघून 10, बंद मध्ये 5. अरे खांडेकर, काय अहो आजोबा गेलेत माझे. 3 दिवस नाही झालेत अजून. दुखवटा नाही संपला. तुम्ही पत्ते खेळणार आहात माझ्या घरात? अरे पिपी रिलॅक्स करतो. असं काय कर, रिलॅक्स करतोय जस्ट. जाऊ द्या. काय पिपी, कसं असते, जगातली सगळ्यात मोठ्या गोष्टी असते की नाही, ते दुखवट्यातच होते त्या. म्हणजे लोकांची लग्न नाही की नाही, वरातीत जेवढी नाही ती जुळली तेवढी समशानात जुळली ती. म्हणून माने, तू तुझ्या बायकोला चुडेल बोलतोस ना? असतेच काय बेने. हसू नका. अरे ओ भाऊ, पिपी हसतोयस काय बोलताय खांडेकर? अहो सांगतोय ना. अरे ओ भाऊ, पिपी हसणार आहे. असा किंवा का हो, गप्प बसा माने. अरे किती दिवस तोंडाचं ह्या जगात केले. ओ पिपी, हसायचे काय घेशील रे? अरे तुझे आजोबा केवढे जॉली होते बाप. हा ना, सोसायटीच्या बेंचवर अशी उच्ची तंगडी करून बसायचे ते. आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांवर नजर ठेवायचे. सगळे लोक आहेत ना, त्यांना बेंचवरचा CCTV म्हणायचे. दिवसभर टेबल फॅन चालूच असायचा ना. राजपूत, एकदम सेम. अजिबात नाही गेलं तुम्ही. काही पण तुमचे तर. ए पिपी, अरे काय खाली मान घालून राहतो रे? खाली मान घाल्या. मी खाली मान घाल्या तर खाली मान घाल्या. आजोबांचे संस्कार होते. त्यांनी सांगितलं होतं आयुष्यभर असंच. एक्सक्यूज मी,
भाभीजान पिंकी भाभी. पिंकी भाभी. पिंकी भाभी आय एम सो सॉरी. मला खांडेकर. आय एम रिअली सॉरी. मला कोणीच कळवलं नाही आणि मी शूटसाठी 4 दिवस बाहेर होते, तर मला माहीतच नाही आपल्या सोसायटीत डेथ झाली. व्हॉट्सअप नंबर तुम्ही दिलात तर लगेच. मी आता खाली आल्यानंतर बोर्डवर बातमी वाचली. पीपी तुमचे ग्रँडपा गेले ना. सो सॉरी. आजोबा गेले माझे. आजोबा गेले. खांडेकर. माझं आजोबा गेले. माझं आजोबा गेले. खांडेकर माझे आजोबा गेले. खांडेकर. अहो तुम्ही जवळजवळ तुमचे आजोबा गेले तसं खांडेकर. करताय. माझे आजोबा गेले. खांडेकर. खांडेकर ऐका. माझ्या पण आजोबा होते ते. म्हणजे पिपीची आजी गेल्यावर हे आजोबा माझ्या आजीसोबतच गुलुगुलू करायचे. खांडेकर. खांडेकर माझ्या आजोबांविषयी बोलताय तुम्ही. म्हणजे माझे आजोबा तुमच्या आजी बरोबर. अरे भजनाला जायचे पिपी. आजोबा माझ्या आजीसोबत भजनाला जायचे. सगळी काय आजोबा गेले. खांडेकर आय अंडरस्टँड तुम्हाला दुःख झालं असेल, पण त्यांचे गेलेत ना आजोबा, तर मी इथे त्यांचं सांत्वन करायला आली आहे. ऐका. नाही नाही नाही. आई ना आजोबा गेलेत काय. आजोबा असं कसं गेला आजोबा. येस 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 येस. लय बेकार झालं पिंकी लय बेकार. माने मला कळतंय. आय अंडरस्टँड. तुम्हाला खूप दुःख झालंय. अंडरस्टँड. तुम्हाला सांगतो म्हाताऱ्याला लय लळा लागला होता माझा. त्यांच्याच मांडीवर खेळलोय मी. माझ्या आजोबांच्या मांडीवर तुम्ही खेळलात. ऑपरेशन झालं होतं, रॉड होता आतमध्ये. काय खेळलात? विटी दांडू काय खेळलात काय? बरोबर. मी नातू म्हणून कधी त्यांच्या मांडीवर खेळलो नाही. तुम्ही कधी खेळलात? नाही नाही मांडीत रॉड होता. माझं कडे एकदा चिकटलं होतं. मी अहो काय मॅग्नेट नव्हतं, रॉड होता. हे मॅग्नेटच आहे. हरकत नाही. दुःखात असं होतं खांडेकर. पण माझं लय म्हणजे आजोबांनी एकदम ही घट काय घट आमचं दोघांचं ही म्हणजे आजोबांनी संधिवाताचा त्रास होता. मी संधी मिळेल तेव्हा त्यांची वाट पेटवली. ओ माने माने वाटेल ते बोलू नका. हरकत नाही. हरकत नाही. बट राजपूत काय होतंय? मला विश्वासच बसत नाही अजून आजोबा गेले म्हणून. मला अजून पण सोसायटीच्या बेंचवर बसलेले आजोबा दिसत. अरे बाप खूप गरम झालंय. शांत. बरं वाटते. काय राजपूत काय लहान मुलांसारखे रडताय तुम्ही? काय करू. आजोबा पण मला लहान बच्चू म्हणायचे ना. काय 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 म्हणायचे? लहान बच्चू. मला लहान बच्चू म्हणायचे. बच्चू. अच्छा. लहान बच्चू म्हणायचे. तुम्ही तर फक्त डोक्यावरून हात फिरवला ते मक्कू यायचे. मक्कू. ओ मुका मुका घ्यायचं. हा. आजोबा मुका घ्यायचं तुमचं. आता माझ्या मक्कू कोण घेणार? डोंट वरी. आजोबा गेले तर काय झालं? त्यांचा नातू आहे ना. वल्ला वल्ला मक्कू घेतला त्याने. ओके. शांत. आजोबा आहे ना आजोबा मला म्हणायचे नेहमी श्यामू बॉडी दाखव. अच्छा. हो मग मी असा बायसेप दाखवला ना माझी बेंडकुळी ना अशी कच्च दाबायची. तुम्ही पण दाबा. नाही नको आजोबा नाही मला नाही बेंडकुळी वगैरे मला किळस येते. नको.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.